नमस्कार मैत्रिणींनो. आज आपल्याला ज्वारी आणि बाजरी आणि आपल्याला नागली याचे चिवडे बघायचे आहे. बरं, मी मॉलमध्ये याच्यात गेलो होतो आम्ही डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्ये नागली, बाजरी, ज्वारी याचे मुरमुरे मिळतात. छान असे हे मुरमुरे, त्याची चव पण खूप सुंदर असते आणि मुरमुरे, बाजरी, ज्वारी हे खूप पौष्टिक आहेत. तर लहान मुलांसाठी खूप सुंदर असे हे मुरमुरे मिळतात. तर असे बघा, इथे ज्वारीचं आहे. आता आपण फोडलं आहे ते ज्वारीचं आहे. ज्वारी, बाजरी एकत्र चिवडा करणार आहोत आणि नागलीचे सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथे असे पाव पाव किलोचे पाकिट आणलेले होते आणि आपण आता त्यांचे बघा, मी तुम्हाला इथे दाखवतच आहे. तर बाजरी, ज्वारी एकत्र चिवडा करणार आहोत आणि नागलीचा वेगळा करणार आहोत, कारण नागलीची चव वेगळी असते, ज्वारी बाजरीची वेगळी असते आणि मिक्स आपण हा ज्वारी, बाजरी, नागली असे वेगवेगळे चिवडे करणार होतो. पण नागली आणि ज्वारी आणि बाजरीचा एकत्र करणार. तर आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. खोबरं, डाळ्या, शेंगदाणे आणि कढीपत्ता असं साहित्य घेतलेलं आहे. आपण हे सगळं साहित्य आता काढून ठेवलं आहे ताटामध्ये आणि आपण ते थोडंसं तर इथे मी जी करप आहे ती म्हणजे करप म्हणजे वाळलेला कांदा असतो, तो सुद्धा टाकल्याने चिवड्याला खूप सुंदर अशी टेस्ट येते. आणि लाल तिखट, हळद आणि काळं तिखट असे आणि मिरच्या, थोड्याशा मिरच्या टाकणार आहोत आपण तळून. तर अशा पद्धतीने आपण ज्वारी बाजरीचा एक चिवडा करणार आहोत आणि नागलीचा एक करणार. तर सगळ्यात आधी आपण जे खोबऱ्याची बारीक असे काप करून घेतले होते ते छान असे लालसर भाजून घेतले, खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. तर आपण ज्वारी, नागली याच्यात ज्वारी आणि बाजरी याच्यात टाकलेले आहेत. छान असा हा ज्वारी बाजरीचा चिवडा तयार करणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण इथे शेंगदाणे, डाळ्या, तर शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत आपले. मी तुम्हाला ते दाखवायचं विसरली. पण आता इथे डाळ्या थोड्याशा भाजून, कारण डाळ्या ज्या असतात त्या भाजलेल्याच असतात जास्त. त्याच्यामुळे आपण थोड्या डाळ्या भाजलेल्या आहेत आणि इथे करप आहे, ही छान अशी लालसर करप, कडक अगदी करप करून घेणार आहोत. आणि कांद्याची करप जर टाकली चिवड्यामध्ये तर चिवड्याची टेस्ट अगदी भारी येते. तर त्याच्यासाठी आपण इथे कांद्याची करप टाकलेली आहे थोडीशी. हे बघा, तर करप पण छान झालेली आहे. आपण इथे सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे सगळं साहित्य एका मोठ्या पातेल्यात ते मुरमुरे घेतले आहेत आणि असं सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कढीपत्ता पण चांगला असा खरपूस असा तळून घ्यायचा आहे. तर आपण अगदी साध्या आपल्या घरच्या मसाल्यांनी चिवडा बनवणार आहोत. तर आपण इथे मिरच्या घेतल्या आहे. मिरच्यासुद्धा छान अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण इथे बघा, या ठिकाणी लाल तिखट घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आधी आणि नंतर लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही धने पावडर असेल तर धने पावडर, पण माझ्या लाल तिखटमध्ये धने पावडर असते. हे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे जे आहेत, तर आपण ह्या चिवड्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सगळे तेल थोडं गार होऊ दिलेलं आहे. खूप गरम याच्यात टाकलेलं नाही आहे आणि गॅस मंद केलेला आहे आणि त्याच्यात आपण तो मसाला टाकून आणि परतून घेत आहोत, थोडासा परतून घेत आहोत. तो मसाला परतल्यानंतर जे आपण बाजरी आणि ज्वारीचे जे मुरमुरे होते त्याच्यात आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि छान असा परतून घेत आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे हा चिवडा अगदी छान आणि आपण जे मुरमुऱ्यांचा चिवडा करतो त्याच्यापेक्षा याची चव खूप सुंदर असते आणि खायला पण हा छान लागतो. अगदी छान. मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी खूपच सुंदर हा खाऊ आहे आणि खूप जणांना उन्हाळ्यामध्ये याच्यात जर आपण कांदा, टमाटो, कैरी, चिंचेचं पाणी तुम्ही अशा पद्धतीने भेळसुद्धा करू शकतात. खूप छान आणि उन्हाळ्यासाठी हा असा एकदम छान दुपारच्यासाठी अगदी छान असं हा चिवडा तयार झालेला आहे आपल्याला बाजरी, ज्वारीचा.
तर आपण इथे नागलीचे मुरमुरे घेतलेले आहेत. आता हे नागलीचे मुरमुरे घेतलेले आहेत. 2 पाकीट होते मुरमुरे आणि ह्या नागलीच्या मुरमुऱ्यांसाठी आपण तेच तळलेलं साहित्य आहे तेच टाकणार आहोत आणि याच्यात हळद टाकणार नाही. तर याला नागलीच्या याला थोडंसं मीठ होतंच, त्यामुळे आपण मीठ अगदी कमी टाकलेलं आहे. जे आपण साहित्य तळलेलं होतं तेच टाकलेलं आहे याच्यामध्ये. आपण डाळ्या, खोबरं, शेंगदाणे हेच साहित्य टाकलेलं आहे आणि थोडंसं इथे पिठी साखर टाकलेली आहेत आणि नंतर आपण याच्यामध्ये आपण तिखट आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि हे मुरमुरे जे आहेत ऑलरेडी त्याच्यात थोडंसं मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ कमी. हे लाल तिखट आपण तेच जसं पहिल्या चिवड्याला टाकलं त्याच पद्धतीने आपण इथे ह्या चिवड्याला टाकलं. फक्त याच्यात हळदीचा वापर केला नाही आहे. काळा मसाला, लाल तिखट आणि जिरं हेच वापरलेलं आहे आणि छान हा नागलीचा सुद्धा आपण अशा पद्धतीने चिवडा केलेला आहे. असं खूप छान उन्हाळ्यामध्ये खूप छान असं आहे, हे खाण्यासाठी अगदी मस्त लागणारा हा चिवडा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपले दोघं चिवडे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी चिवडे जर आवडले असतील, नागली बाजरीचे चिवडे, तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.